हे गाईज, स्वागत आहे सगळ्यांचं एक नवीन ब्लॉगमध्ये. तर चला व्हिडिओला सुरुवात करू. तर पहिल्या सुरुवात केली मी ते फ्रीझरमध्ये, बघू शकता. चला तुम्हाला काय आहे ती मज्जा दाखवू. तर ही आहे मज्जा. तर मस्त बोंबील घेतलेले आहेत आणि मस्त पोचा कोळंबी घेतलेली आहे. तर ते तुम्हाला मी आज शेअर करणार आहे. आणि गटारी सुरुवात झालेली आहे गटारीची, तर त्याच्यामुळे आज आमच्या घरी बनवणार आहेत मस्त पोचे, तेही गाबोलीत भरलेले, बघू शकता. तर आता मस्त त्यांना साफ करून घेते फ्रेंड्स, बघू शकता. आता साफ तर आपल्यालाच करावे लागतील आणि पोचे जरा साफ करायची पद्धत थोडी वेगळी आहे. तर हे बघा, मी आता कट करताना दाखवते. आणि सगळी पोचा कोळंबी ना मस्त अशी गापोळीत भरलेली आहे आणि तिला अशा प्रकारे साफ करायची. कोळंबीचा जी मोठी कोळंबी असते ना, मोठी छोटी कोणतीही, तर तिचा पोटाचा भाग तिच्या डोक्यावर असतो, म्हणजे मेंदूच्या ठिकाणी असतो. तर ही बघा, ही पिशवी अशी काढावी लागते, नाहीतर मग ती ना शिजून झाल्यावर आपण काढलेले ना मग जेवताना कसं तरी घाण वाटते. त्यापेक्षा ही काढलेलीच बरी. आणि मस्त गाबोलीत भरलेली पोचे आहेत, कोळंबी आहे, बघू शकता. तुम्ही कधी पाहिली का नक्की सांगा. तर आता यांना मस्त घेते क्लीन करून अशा प्रकारे. प्रत्येक कोळंबीचा मी डोक्याची हे बघा अशी पिशवी काढते, पोटाची पिशवी, कारण ती घाण असते त्याच्यामध्ये, तिथून खाल्लेलं वगैरे काय असेल ते सगळं असतं. आता हे सगळं घेते मी क्लीन करून, साफ करून. त्याच्यानंतर इथे घेतलेलं आहे मी लगेच खोबरं भाजायला, म्हणजे खोबरा चांगला फ्राय करून घेते. थोडासा खडा मसाला ॲड केला याच्यामध्ये आणि थोडंसं तेल आता ॲड करते. आणि अर्धा खोबरा घेतलेला, अर्धा म्हणजे थोडा जास्त घेतलेला आहे. आणि मस्त लोखंडी तवा घेतला आणि चांगला परतून घेते, बघू शकता. आणि हे थंड झालं ना का मग मस्त मी ग्रेट करून घेणार आहे, म्हणजे वाटून घेणार आहे. याच्यामध्ये थोडंसं जिरं ॲड करते. जिरं अगोदर ॲड केलं नाही कारण मग तो करपतो ना लगेच, त्याच्यामुळे आता हे सगळं मस्त थंड करून घेते आणि यांना घेते मिक्सरमध्ये वाटून. त्याच्यानंतर इथे मी लगेच घेतले पातेल्यामध्ये तेल आणि मस्त कांदा ॲड केला, बघू शकता. बारीक चॉप केलेला आहे, आपण भुर्जीला कसं करतो तशा प्रकारे. आणि मस्त असा एक टोमॅटो ॲड केला मोठा असा, कारण पोचे आपल्या कोळंबी भरपूर आहे ना त्यानुसार. आणि इथे मी खडे मसाले ॲड केलेले आहेत, तुम्ही तर पाहिलेच. तेजपत्ता, स्टारफूल आणि आपलं थोडंसं हे दालचिनी वगैरे हे सगळं ॲड केलेलं आहे. खडे मसाले जास्त नाही पण थोडेसे. आणि आपले घरातले सुके मसाले ॲड केले, मस्त हळद, घरगुती मसाला आणि आपला थोडासा गरम मसाला, हे सगळं समप्रमाणात ॲड केले. आणि मस्त बघा आपला कलर पण भारी आले ना मसाल्याचा. आणि याच्यात आता मी ॲड केला अद्रक, लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट. थोडंसं पाणी ॲड केलं, कारण कसं आहे मसाला पटकन करपून जातो ना त्याच्यामुळे. आणि ते मस्त पोचे धुवून घेतलेले आहेत. आणि बघा एकूण एक पोचे आपले मस्त गाबोलीत भरलेले आहेत. आता हे सगळे मी एक एक करून, कारण गाबोली होती ना एकदम अलगद मी व्यवस्थित त्यांना क्लीन केले आणि व्यवस्थित टाकत होती, बघू शकता. भरपूर असे पोचे आहेत. आता त्यांना मस्त मिक्स करून घेते. अजून मी एकत्र सगळे टाकले ना तर मग मिक्स करायला जमत नाही, म्हणून मी अगोदर मिक्स करून घेतलं, कोट करून घेतलं मसाल्यामध्ये. आणि परत उरलेले होते ते आता घालून वरती झाकण ठेवते आणि झाकणावर ठेवते पाणी. आणि तो पाणी मी भाजीमध्ये नंतर ॲड करेन. आणि पाणी ॲड करायच्या अगोदर परत एकदा वाफ आलेली आहे, बघू शकता मस्त. आता इथे मी कांदा खोबरा जो आपण वापरले ना, कांदा नाही फक्त खोबरा, जिरा आणि गरम मसाला, त्याचा मी वाटण ॲड केलेला आहे मस्तपैकी. आणि तोही आता मस्त मिक्स करून घेते, बघू शकता इकडे. आणि परत मी झाकण लावून ठेवते आणि छान अशी वाफ येऊन देते, म्हणजे जो वाटण टाकलं तो मस्त शिजून होईल. मस्त वाफ झालेली आहे. आणि आता जो ताटातला पाणी आहे तो सुद्धा गरम झालेला आहे आणि तो मी ॲड केला लगेच, बघू शकता तुम्ही. आणि आपल्याला पाहिजे तेवढं पाणी मी ॲड केलेलं आहे, कारण आमचं कसं दुपारचं आहे हे जेवण, त्याच्यासाठी मला ग्रेव्ही पाहिजेच. आणि कोळंबी शिजायला थोडा वेळ लागेल, कारण ही मोठ्या साईजची आहे. त्याकरिता आता छान प्रकारे शिजून घेते. आणि कलर बघा अप्रतिम आलेला आहे ना मस्त. तर इथे घेतलेलं आहे मी चवीप्रमाणे मीठ ॲड करायला. मीठ मी ॲड नव्हतं केलं, त्याच्यामुळे मी आता मीठ घालून. पोचा कोळंबी ऑलमोस्ट झालेली आहे. आपल्याला कितपत ग्रेव्ही पाहिजे ना त्यानुसार ठेवायची. आणि बघू शकता आता इकडे मस्त आपला कोळंबी झालेली आहे. थोडा वेळ ठेवते झाकण आणि छान अशी रेडी झालेली आहे बघा पोचा कोळंबी. आणि आता मी करते गॅस बंद. मला जेवढी ग्रेव्ही पाहिजे होती तेवढी मी ग्रेव्ही ठेवलेली आहे याच्यामध्ये. आणि छान आपली कोळंबी मस्त शिजलेली आहे. आता गॅस केली बंद आणि वरून मस्त कोथिंबीर सर्व केलेली आहे. तर कशी वाटली तुम्हाला ही पद्धत? तर असं आहे आमचं आजचा दुपारचं जेवणाचं नियोजन. आणि लगेच मी इकडे बोंबील वगैरे मॅरिनेट करून ठेवलेले, त्यांना आता मस्त फ्राय करून घेते त्याच तव्यामध्ये, लोखंडी. आणि लोखंडी तव्यामध्ये ना फ्रेंड्स कोणतीही मच्छी फ्राय करा, ती टेस्टीही लागते आणि मस्त पटापट होते आणि चिपकतही नाही. तर मस्त असे अख्खे बोंबील ठेवलेले आहेत मी. दुपारचे वाजले 2 आणि मस्त बाहेर पाऊस पडतो. सकाळ मस्त पाऊस चालू आहे, बघू शकता. सगळीकडनं दाखवते. मुलगा स्कूलवरून आला, त्याचे कपडे ठेवलेत त्यांनी सुकत. बघा मस्त पाऊस चालू आहे. असं वाटतं आजच गटारी आहे उद्या.
इकडे पण बघू शकता आपल्याला सगळ्या ठिकाणी पाणी दिसतो आपल्याला आमची गल्ली. बाहेरचं पावसाचं वातावरण दाखवतो तोपर्यंत आपले बोंबील मस्त झालेले आहेत. आता यांना घेते मी पलटी करून बघू शकता. आणि यांना मी तांदळाचं पीठ आणि कॉर्नफ्लॉवर लावलेला, बहुतेक रवा पण लावतात पण मी कॉर्नफ्लॉवर लावलेला. आणि मस्त आपले बोंबील झालेले आहेत फ्राय. आणि आता उरलेले होते ते सुद्धा मी अशाच पद्धतीने अशाच प्रकारे फ्राय करून घेते मस्त असे. आणि इकडे ताट रेडी केलेलं आहे फ्रेंड्स, बघू शकता. मस्त कोळंबी ग्रेव्ही, मस्त बोंबील फ्राय आणि थोडंसं सलाद घेतलेलं आहे, काकडी, टोमॅटो आणि कांदा. असं आपलं दुपारचं जेवण आहे फ्रेंड्स. अशा प्रकारे फ्रेंड्स आज आहे आमच्याकडे अशा पद्धतीची मेजवानी. गटारी तर उद्या आहे, तर उद्याचा ब्लॉगही पाहायला विसरू नका. तर चला फ्रेंड्स, भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.